सोन्याची दाबून टाकलेली माहिती आता उघडकीस व्हायला सुरुवात झालेली आहे। सोन्याने 1,40,000 रुपयांचा टप्पा आता सध्याच्या स्थितीला पूर्ण केलेला होता, परंतु नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी इतिहासामधील विक्रमी घसरण होणार आहे। जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी ठरणार आहे। बघा ग्राहकांनो, चांदी जशी वाढत होती तसं सोनं सुद्धा वाढत होता। चांदीने रॉकेटचा स्पीड घेतलेला होता, सोन्याने सुद्धा रॉकेटचा स्पीड घेतलेला होता, परंतु आता एकंदरीत हे रॉकेटचं स्पीड घेणारं सोनं या ठिकाणी घसरायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे रॉकेटची स्पीड घेणारी चांदी सुद्धा या ठिकाणी घसरायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच ग्राहकांनो, आज सकाळपासून सराफांचे बाजार उघडताच सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठा भूकंप पाहायला मिळत आहे। सोन्याचा वाढलेला फुगा या ठिकाणी फुटायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच अमेरिका, चीन, युरोप अशा देशांमध्ये जे सध्याच्या स्थितीला तणावाचे वातावरण सुरू होता, व्यापार युद्धाचे जे संकेत दिसत होते, तर ते सध्याच्या स्थितीला कुठेतरी नाहीसे झालेले आहे। त्यामुळे सोन्याची दाबून टाकलेली माहिती या ठिकाणी उघडकीस व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सोन्याची किंमत या ठिकाणी घसरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आता या घसरणीमुळे आज सकाळपासून सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत होतं। बघा ग्राहकांना, सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल, सोन्याने 1,42,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता, चांदीने सुद्धा 2 लाख रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला आहे। त्यामुळे अर्थतज्ञांच्या मते सोनं सरासरी 3 लाखांच्या पुढे जाईल आणि चांदी सुद्धा 4 लाखांच्या पुढे जाईल। म्हणजे सरासरी 1 किलो प्रति चांदीचा भाव सरासरी 6 लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो आणि 24 कॅरेटचा शुद्ध 10 ग्रॅम 1 तोळा सोन्याचा भाव सरासरी 3 लाखांच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज अर्थतज्ञांच्या माध्यमातून मागच्या 1 महिन्यापूर्वी दिलेला होता आणि त्याचे संकेत आता या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दिसायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच ग्राहकांना एकंदरीत सोन्याची दाबून टाकलेली माहिती आता प्रत्यक्षामध्ये उघड व्हायला सुरुवात झालेली आहे। परंतु ग्राहकांना आज सकाळपासून विविध अर्थतज्ञांच्या मते वेगवेगळे अंदाज देण्यात आलेले आहेत, परंतु कोणता अंदाज खरा ठरेल, कोणता अंदाजाचा विजय होणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासोबत ग्राहकांना तुम्ही सोनं खरेदी करून ठेवायचं आहे की ते सोनं मोडून टाकायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, ते माहिती सुद्धा बघणार आहोत। बघा ग्राहकांना, जे व्यापारी वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करत असतात त्या व्यापाऱ्यांना या सोन्याच्या बाबतीत 100% अंदाज येत असतो। त्यासोबतच जे व्यापारी असतील, जे अनुभवी सराफ असतील, जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी असतील, अनुभवी सराफ असतील, जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक असतील, तर त्यांना सुद्धा या सोन्याचा भाव वाढणार आहे की सोन्याचा भाव घसरणार आहे याचा अंदाज प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लागत असतो। न कळत त्यांना सुद्धा हा अंदाज लागत असतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे सोनं या खाणींमधून काढलं जात आहे, तर त्या खाणींच्या मालकांना सुद्धा या ठिकाणी अंदाज लागत असतो, कारण खाणींमध्ये जर जास्त प्रमाणामध्ये सोनं असेल तर या ठिकाणी सोन्याची किंमत घसरत असते आणि जर खाणींमध्ये सोन्याचा या ठिकाणी साठा कमी पडला तर सोन्याची किंमत ही रॉकेटच्या स्पीडने वाढत असते। तुम्ही सुद्धा मागच्या काही दिवसांपासून बातम्या ऐकलेल्या असतील। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यासहित या ठिकाणी विविध राज्यांमध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत। आता बघा, विचार केला तर ओडिशा राज्यामध्ये आतापर्यंत 3 पेक्षा अधिक सोन्यांच्या खाणी सापडलेल्या होत्या आणि या सर्व खाणींमध्ये या ठिकाणी 24 कॅरेटचं शुद्ध सोनं सापडलेलं होतं, 22 कॅरेट असेल, 18, 14 अशा प्रकारे 4 कॅरेटचं सोनं सापडलेलं होतं। त्यामुळे मागच्या काही महिन्यांमध्ये म्हणजेच दिवाळीच्या टायमिंगमध्ये सरासरी सोनं 1,35,000 रुपयांच्या आसपास गेलेलं होता। परत सोन्याने या ठिकाणी पलटी मारली, म्हणजेच डिसेंबर महिन्यामध्ये परत एकदा सोन्याने पलटी मारलेले होते। सोनं परत रिव्हर्स गिअर टाकून परत घसरायला सुरुवात झालेली होती। सरासरी सोनं 1,25,000 रुपयांच्या आसपास आलेलं होता। सरासरी 10 लाख रुपयांनी सोनं मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये घसरलेलं होता। परंतु आता हा जो जानेवारी महिना आहे, तर या जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी सोनं 1,40,000 रुपयांच्या पुढे गेलेलं पाहायला मिळत आहे। पुढच्या अजून काही दिवसांमध्ये हे सोनं
1,30,000 रुपये, 1,20,000 रुपये, 1,10,000 रुपये का त्याच्यापेक्षा अजून कमी येईल याविषयी सुद्धा अंदाज देण्यात आलेला आहे। तो अंदाज सुद्धा या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये एखादं लग्न कार्य असेल किंवा तुमचं सोने खरेदी करण्याचं स्वप्न असेल तर ते स्वप्न आताच पूर्ण करायचं आहे का, लग्न सराईसाठी लागणारं सोनं आताच खरेदी करायचं आहे का, त्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे, जेणेकरून या ठिकाणी तुमच्या पैशांची बचत होऊन जाईल। अन्यथा जर तुम्ही घाई गडबड केली, हा व्हिडिओ पाहिला नाही, अंदाज लक्षात घेतले नाही तर तुम्हाला परत 100% पश्चाताप होऊ शकतो। तुम्ही डोक्याला हात लावून बसणार आहेत। या ठिकाणी तुमचा तोटा होण्याची 99.99% शक्यता आहे। आता बघा ग्राहकांनो, सोन्याची दाबून टाकलेली माहिती उघडकीस आलेली आहे। बघा सोन्याची जी माहिती होती, आता हे सोनं कधी वाढणार, हे सोनं कधी घसरणार याची माहिती कोणाला लागत असते आणि ही माहिती कशा पद्धतीने या ठिकाणी दाबून टाकलेली होते। जो सोन्याचा काळा भाव आता उघडकीस येत आहे, तर हा काळा भाव कशा पद्धतीने उघडकीस येत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे। बघा ग्राहकांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प साहेब यांच्यामध्ये संबंध चांगले आहेत, परंतु हा जो चीन देश आहे तर हा चीन देश काय ना काय खुरमुड्यासारख्या करत असतो। या ठिकाणी आपल्या देशावरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो। तर या चीनच्या माध्यमातून एक अशी बातमी देण्यात आलेली आहे, त्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप पाहायला मिळत आहे। तर या चीनने कोणती बातमी दिलेली आहे, याचा अमेरिकेशी काय संबंध आहे आणि याचा थेट परिणाम आपल्या भारतातील, आपल्या महाराष्ट्रातील या सोन्यांवरती कशामुळे होत आहे, कसा होत आहे याविषयी सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यासोबत तुम्हाला 24 कॅरेटचा या ठिकाणी 10 ग्रॅम सोना किती रुपयांना मिळणार आहे, 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोना, 18 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं आणि त्याचप्रमाणे 14 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं कशा पद्धतीने किती रुपयांना मिळणार आहे। आणि ग्राहकांनो, जर तुमच्याकडे जर सोनं असेल, खानदानी तुमचं जे वर्षानुवर्ष राखून ठेवलेलं सोनं असेल ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। कारण आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी या ठिकाणी सोन्याचे भाव वाढलेले पाहिलेले होते, त्यामुळे भरपूर ग्राहक असे सोनं मोडीत काढण्यासाठी गेलेले आहेत। बघा ग्राहकांनो, जर तुम्हाला त्या सोन्याच्या बदल्यामध्ये जास्त व्याजदर कमवायचा असेल तर हा व्याजदर सुद्धा तुम्ही डोकं वापरून कमवू शकता। जर तुम्ही या ठिकाणी घाई केले तर तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो। परत तुम्हाला येत्या 24 तासांमध्ये या ठिकाणी पश्चाताप व्हायला सुरुवात होऊ शकते। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला येत्या 24 तासांमध्ये पश्चाताप झाला नाही पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ अगोदर पहा, त्यानंतर सोनं मोडायचा विचार करत असाल तर त्यावरती निर्णय तुम्ही ठामपणे घ्यायचा आहे। परंतु अगोदर व्हिडिओ पहा, व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला जी काही काळ सत्य आहे तर ते काळ सत्य माहिती पडेल। यासोबत सोन्याची दाबून टाकलेली गुपित माहिती तुम्हाला सुद्धा समजणार आहे। त्यामुळे ग्राहकांनो, सोन्याची गुपित माहिती या ठिकाणी तुम्ही ऐकायची आहे, सोन्याचं काळ जे सत्य आहे ते सुद्धा तुम्ही ऐकायचं आहे। परंतु ग्राहकांनो, या ठिकाणी भरपूर असे अंदाज जे आहेत तर त्यांनी अंदाज दिलेले होते। बघा काही अंदाजांचं म्हणणं होतं की 2026 मध्ये सोनं 3 लाखांच्या पुढे जाईल, काही अंदाजांचं म्हणणं होतं सोनं 2026 मध्ये 2 लाख ते 2,50,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचेल। काही अंदाजकांनी असा अंदाज दिलेला होता की सोनं 80,000 प्रति 10 ग्रॅम म्हणजेच 1 तोळा येईल। परंतु ग्राहकांनो, एकंदरीत कोणता अंदाज खरा ठरेल, एकंदरीत तुम्ही कधीपासून या ठिकाणी सोन्याची खरेदी केली तर तुमचा तोटा होणार नाही, तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल याविषयीच माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यामुळे ग्राहकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जे ग्राहक हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहतील त्या ग्राहकांना या ठिकाणी फायदा होणार आहे, त्या ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं या ठिकाणी मिळून सुद्धा जाणार आहे। परंतु ग्राहकांनो, ज्या ग्राहकांना चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल, चांदी खरेदी करायची असेल, घरामध्ये या ठिकाणी पैसे जर जास्त असेल आणि ते पैशाचं रूपांतर चांदीमध्ये करून ठेवायचं असेल तर त्या ग्राहकांनी चांदीची खरेदी सध्याच्या स्थितीला करायची का पुढच्या काही दिवसांमध्ये करायची आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो। कारण आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये भरपूर असे नागरिक आहेत की ते प्रत्येक वर्षी थोडीफार चांदी खरेदी करत असतात आणि भरपूर असे ग्राहक नागरिक आहेत ते सुद्धा सोनं थोडं खरेदी करत असतात। बघा काहींच्या बजेटनुसार सोनं खरेदी केलं जात असतं। प्रत्येक ग्राहक हा डायरेक्ट 1
1 तोळा सोनं खरेदी करत नाही। राज्यातील काही ग्राहक असे आहेत की ते ग्राहक प्रति 1 ग्रॅम एका महिन्यामध्ये खरेदी करत असतात। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी 10 ग्रॅमचा 1 तोळा होत असतो। त्यामुळे भरपूर असे ग्राहक आहेत की त्यांचं बजेट नसल्यामुळे ते काय करतात की प्रत्येक महिन्याला एक या ठिकाणी ग्रॅम सोनं खरेदी करतात, जेणेकरून वर्ष संपताच्या अखेरीस त्यांच्या हातामध्ये सरासरी 24 कॅरेटचा 1 तोळा सोना शिल्लक राहत असतो। म्हणजेच ही गुंतवणूक या ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक आहे। या ठिकाणी डॉक्युमेंटचा वापर करून ते सोनं खरेदी करत असतात। त्यामुळे ग्राहकांना जर तुमचं सोने खरेदी करण्याचं स्वप्न असेल, तुम्हाला सोनं खरेदी करून ठेवायचं असेल, या ठिकाणी तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल तर तुम्ही सोनं एकदाच खरेदी करायचं आहे की तुम्ही डोक्याचा वापर करून या ठिकाणी याच्यावरती अभ्यास करून हे सोनं कशा पद्धतीने खरेदी करायचं आहे त्याचीच माहिती या ठिकाणी देत आहे। बघा ग्राहकांना या सोन्याच्या बाजारामध्ये या ठिकाणी ज्यांना वाटत असेल की आपला तोटा होऊ नये तर त्या ग्राहकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। बघा ग्राहकांना आपण काय करतो की ज्यावेळेस सोनं घसरत असतं त्यावेळेस आपण सोनं खरेदी करायला जात असतो आणि ज्यावेळेस सोन्याचे भाव वाढत असतात त्यावेळेस आपण या सोन्याच्या बाजाराकडे बघत नाही। बघा ग्राहकांना ही आपल्याकडून सर्वात मोठी कळत नकळत होणारी चूक आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडून अशी कळत नकळत चूक होऊ नये तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। बघा ग्राहकांना राज्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी सराफांची सोन्यांची मोठमोठी दुकाने आहेत, तर या दुकानांमधून या ठिकाणी आपण सोनं खरेदी करत असतो। परंतु ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची फसवणूक होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। म्हणजेच सोन्याची दाबून टाकलेली माहिती या ठिकाणी समोर यायला सुरुवात झालेली आहे। अमेरिका, चीन, युरोप या देशांमधून जे आयात केलेलं सोनं आहे तर हे सोनं 24 कॅरेटचं येत असतं, परंतु ग्राहकांना सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकाळाचे वातावरण पाहायला मिळत आहे। म्हणजेच ग्राहकांना 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असतं, त्यामुळे ग्राहक सुद्धा 24 कॅरेटचे पैसे घेऊन या ठिकाणी सराफांच्या दुकानांमध्ये जात असतात। परंतु काय होतं की काही ग्राहक काय करतात की लोकल लेवलला जी दुकाने असतात, म्हणजेच आता जर उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, तर अशा मुंबई शहरामध्ये मुंबई उपनगरामध्ये चंदूकाका सराफ असेल, पोना गाडगिळ असेल, अशी मोठमोठी सराफांची दुकाने आहेत। तर अशा दुकानांमध्ये न जाता ते काय करतात की बाजारामध्ये छोटं मोठं एखादं सोन्याचं दुकान बघतात आणि त्या ठिकाणी जाऊन सोने खरेदी करत असतात। मग त्या दुकानांमधून मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची फसवणूक होत असल्याची माहिती न्यूज चॅनलला मिळालेली आहे, त्यांच्या माध्यमातून ही माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, या ठिकाणी आपण 24 कॅरेटचे पैसे मोजलेले आहेत आणि आम्हाला 24 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे, तर तुम्ही चंदूकाका सराफ असतील, पोना गाडगिळ असेल, अशी जी मोठमोठी सराफांची दुकाने आहेत या दुकानांमधून या ठिकाणी हे सोनं खरेदी करू शकता। किंवा जरी तुम्हाला लोकल लेवलला छोट्या दुकानामधून सोनं खरेदी करायचं असेल तरी पण करू शकता, परंतु या ठिकाणी थोडीफार तुमची काहीतरी ओळख असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला परत पश्चाताप होणार नाही, तुमचा तोटा होणार नाही आणि तुमची फसवणूक सुद्धा होणार नाही। आता बघा ग्राहकांना ही काही महत्त्वाची माहिती होती, ही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। आता आपण एकंदरीत बघून घेऊयात की जानेवारी महिन्यामध्ये 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव काय असेल, सोन्याचं काळसत्य काय उघडकीस आलेलं आहे, सोन्याची दाबून ठेवलेली माहिती काय उघडकीस आलेली आहे, त्या माहितीविषयी सुद्धा माहिती देत आहे। बघा ग्राहकांना तुम्हाला सुद्धा आठवतंय का? बघा मागच्या 2 महिन्यांपूर्वी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, ज्यावेळेस 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,35,000 रुपये गेलेला होता, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या की असं काही गुपित उघड झालेलं आहे, तर ते गुपित उघड झाल्यामुळे सोनं रॉकेटच्या स्पीडने वाढत आहे। बघा ग्राहकांना ज्यावेळेस सोनं 1 लाखाच्या पुढे गेलेलं होतं त्यावेळेस आपल्याला वाटलं की हे सोनं रिव्हर्स गिअर टाकून परत माघारी येईल, परंतु ग्राहकांना सोन्याने रॉकेटचा स्पीड धारण केलेला होता, त्यामुळे सोन्याने परत मागे येण्याचं या ठिकाणी बघितलं नाही आणि सोनं मागे सुद्धा आलेलं नव्हतं। सोनं हे रॉकेटच्या स्पीडने पुढे सरकत होतं आणि सोनं सरासरी पाहायला गेलं तर मागच्या महिन्यांमध्ये सोनं 1,35,000 रुपयांच्या आसपास होतं, परंतु ग्राहकांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोन्याने उच्चांकी दर गाठलेला होता। तुम्हाला आठवतंय का? बघा या ठिकाणी 30 डिसेंबर असेल, 31 डिसेंबर असेल, तर या ठिकाणी या तारखांना हे जे सोनं आहे तर हे सोनं सरासरी पाहायला गेलं तर 1,43,000 रुपयापर्यंत 24 कॅरेटचा 10 ग्रॅम सोनं गेलेलं होता। 22 कॅरेटचं जे सोनं आहे तर ते सुद्धा 1,26,000 रुपयांच्या आसपास गेलेलं होता। 18 कॅरेटचं जे सोनं आहे तर ते सोनं 1,14,000 रुपये आणि 14 कॅरेटचं सोनं सुद्धा
1,04,000 रुपयांच्या आसपास गेलेलं होतं. बघा ग्राहकांना सरकारने या सोन्यासंबंधित काय निर्णय घेतलेला आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहे. बघा ग्राहकांना अमेरिकेचा डॉलर मजबूत झालेला आहे, त्यामुळे भारताचा रुपया या ठिकाणी मजबूत झालेला पाहायला मिळत नाही. बघा या ठिकाणी ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो त्यावेळेस सोन्याचे भाव सुद्धा वरती जात असतात. सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर शेअर मार्केटचे ग्राफ वाढत चाललेले आहेत. आता या ठिकाणी सर्वांचे लक्ष या शेअर मार्केटच्या ग्राफकडे लागलेलं आहे. बघा काल रात्री चांदीचं या ठिकाणी शेअर मार्केटचा ग्राफ ढासळलेला होता, त्यामुळे चांदी 3,000 रुपयांनी काल रात्री घसरलेली होते आणि आज सकाळपासून सोन्याने या ठिकाणी रॉकेटचा स्पीड धारण केलेला आहे, त्यामुळे सोनं 3 लाखांच्या पुढे जाईल अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना जर तुमचा सोने खरेदी करण्याचं स्वप्न असेल, सोनं तुम्हाला या ठिकाणी खरेदी करून ठेवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यांच्या म्हणण्यानुसार सोनं खरेदी करून ठेवा. आम्ही हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे, म्हणजेच शैक्षणिक दृष्ट्या हा व्हिडिओ बनवलेला आहे. याच्या माध्यमातून आजचे ताजे भाव सांगितलेले आहेत. बघा 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,000 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,26,000 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,14,000 रुपये, 14 कॅरेट सोन्याचा भाव 1,04,000 रुपये अशा पद्धतीने हे सोन्याचे भाव आहेत. आणि चांदीचा प्रति किलो 2 लाखांच्या पुढे भाव गेलेला आहे. आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोने खरेदी करा. तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पाहून जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी तुमचा तोटा होऊ शकतो, कारण सोन्याचा परफेक्ट अंदाज कोणालाही लागू शकत नाही. त्यामुळे आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणं हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे.